वडील आणि मुलगा यांच्या सुंदर नात्यावरती भाष्य करणारा आणि आयुष्य खऱ्या अर्थाने कसं जगलं पाहिजे हे खूप सहजपणे सांगून जाणारा नाना पाटेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यासारख्या अभिनेत्यांनी अभिनीत चित्रपट ओले आले 2 दिवसापूर्वी रिलीज झालेला आहे। हा चित्रपट पाहून आलेल्या काही प्रेक्षकांच्या ह्या प्रतिक्रिया। पिक्चर आहे, फॅमिली सोबत सगळ्यांनी बघावा हे सजेस्ट करेन मी। एकदम मस्त फॅमिली मूवी आहे, एकदम इमोशनल आहे, ॲडव्हेंचर आहे, ॲक्शन आहे, ऑल ऑफ दिस आर गुड इन दिस मूवी। थँक्यू। योग्य रीतीने सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हल्लीच्या मुलांनी हा पिक्चर अवश्य बघावा। अतिशय सुंदर अभिनय केलेले आहेत आणि खरोखर आज सिनेमा वारंवार निघाला पाहिजे, जेणेकरून कुटुंबाला एक वेगळी दिशा मिळेल। वडील आणि मुलाच्या नात्यावरचा खूप सुंदर विषय घेऊन हा चित्रपट केलेला आहे। चित्रपटाची सुरुवात जरी विनोदी अंगाने होत असेल तरी शेवट खूप छान पद्धतीने घेतलेला आहे। मुलाला आणि वडिलांना दोघांनाही जीवन जगण्याची कला या चित्रपटातून मिळते। सर्व कलाकारांचे आणि हा सुंदर चित्रपट दिल्याबद्दल प्रोड्युसरचे हार्दिक अभिनंदन। चांगलं होतं, आवर्जून नक्की बघा। एस्पेशली आपण ही समाजाचा काहीतरी देणं लागतो, हा एक खूप चांगला मेसेज त्यातून आलेला आहे आणि एस्पेशली हाऊ यू शुड प्रायोरिटाइज युअर क्लोज वन्स। थँक्यू। अतिशय छान सिनेमा बनवलेला आहे आणि नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजय यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे। मकरंद सुपर्यांचा थोडा रोल आहे पण खूप छान आहे। अतिशय छान सिनेमा आणि बाप लेकांनी बघावा असा, आवर्जून 2-2, 3-3 वेळा बघावा असा सिनेमा आहे। खूप छान मूवी होता, सगळ्यांनी नक्की बघा। ऍक्टिंग केली आणि स्पेशली नानांनी तर खूपच छान केली ऍक्टिंग। थँक्यू। पिक्चर खूप छान होता, चांगला संदेश दिलाय आणि सगळ्यांचे ऍक्टिंग मस्त झाली आहे। नाना पाटेकर सरांची तर एकदम हाय क्लास आणि आय थिंक आजच्या जनरेशनला खूप छान मेसेज दिलाय। थँक्यू। पिक्चर फारच इमोशनल आहे आणि खूप छान आहे, म्हणजे फार छान वाटलं पूर्ण पिक्चर बघताना आणि लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट हा मेसेज देतो। सो नक्की पहा। थँक्यू सो मच। शेवट थोडा मनाला लागला, सो थोडं सेंटिमेंटल झालोय। आम्हाला वाटत होतं की सगळं सुरळीत होईल, एव्हरीथिंग एंड्स वेल, बट द लास्ट वॉज वी वर क्राईंग। थँक्यू सो मच अँड सुपर्ब मूवी। येस।